नमस्कार. आज मी तुम्हाला डिलिव्हरीच्या लेडीजसाठी एक काढा दाखवणार आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर बरेच प्रकारचे काढे घेतात. 5-5 दिवस हा काढा जो घेतात तो 5 दिवस घेतात. बरेच खिरी असतात, बरेच प्रकारचे आहार असतात. मी ते पण व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. हा जो काढा आहे ते डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 5 दिवस द्यायचा असतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कडुलिंबाचा पाला, खायची पानं, तुळशीची पानं आणि थोडंसं पाणी. आणि हा काढा गाळल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तूप टाकून घ्यायचं असतं. नंतर तूप टाकल्यानंतर तुम्हाला हा जर काढा कोणाला जास्तच कडू लागत असेल तर थोडंसं गुळाचा खडा खाल्ला तरी चालतं. पण आता आपण हा काढा कसा बनवायचा ते पाहूयात. हा जो काढा बनवणार आहे तो मी 1 वाटी बनवणार आहे. आणि खायची पानं मी जे आहेत ते 1-2 घेतलेले आहेत, तर तुम्ही 5सुद्धा घेऊ शकतात. कडुलिंबाच्या पानानं जे आहे ते रक्त शुद्ध होतं. त्याचप्रमाणे खायच्या पानानं हे रक्त वाढतं. त्यामुळं खायची पानं हे डिलिव्हरीच्या लेडीजसाठी खूप चांगलं असतं. त्यासाठी मी एक खायच्या पानाचा ज्यूस पण दाखवलेला आहे. तो पण ज्यूस घेतला तर अतिशय चांगला आहे तो पण आता मी दाखवत आहे तो कडुलिंबाचा काढा दाखवत आहे. हा जो काढा करायचा आहे त्या काढ्यासहित आपण मिक्सरमधून काढायचा आहे. त्याचा अर्क उतरणं गरजेचं आहे. कडुलिंबाची पानं जे आहेत ते टाकलेले आहेत आणि ते काढ्यासहित टाकलेले आहेत. आता त्यात तसेच मी खायची पानं पण त्यामध्ये टाकत आहे. हे खायची पानं टाकत आहे आणि तुळशीची पानं सुद्धा मी टाकत आहे. आणि हे सर्व जे आहे ते मी सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. डिलिव्हरीच्या लेडीजना हे कमीत कमी अर्धा ग्लास तरी 5 दिवस देणं गरजेचं असतं. तर आपण हे मिक्सरमधून वाटून काढून घेऊयात. मी मिक्सरमधून काढा जो आहे तो काढलेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी पण टाकलेलं आहे, कारण ती पेस्ट झाल्यासारखं झालं होतं. त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. तर आता जो हा काढा आहे तो आपण गाळून घेऊयात. चमच्याने दाबून आपण व्यवस्थित सर्व काढा गाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तर तूप टाकून घेऊयात. तर हा जो रस आहे तो अशा प्रकारे झालेला आहे. हा जो कडुलिंबाचा, तुळशीच्या पाण्याचा आणि खायच्या पाण्याचा जो रस आहे तो डिलिव्हरीच्या लेडीजसाठी अतिशय गरजेचा आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.